सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापलेलं आहे। हत्येचा तपास हा सीआयडीकडे वर्ग केला गेलाय। मुंडे आणि फडणवीस भेटीनं अनेक तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत। तर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातल्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे दिला गेलाय। त्यातच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे या भेटीचं अनेक अर्थ हे लावले जात आहेत। तर यामागचे खरे सूत्रधार हे वाल्मिक कराड आहेत आणि त्यांना मुंडे वाचवत असल्याचा आरोप देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जातोय। आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी केली आहे। जे कोणी मारेकरी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो। देशमुख हत्या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे मंत्रिमंडळात कसे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांचाच नाही तर अजित पवार यांचाही राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा, आणि तो का आहे? फडणवीस अजित पवारांचा। तो का आहे? त्यांनी सांगावं, हे त्यांनी सांगावं। असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो, देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल, मला माहिती आहे। तर देशमुख प्रकरणी आता राजकीय वातावरण अधिक तापू लागलंय। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी ही केली जाऊ लागली आहे। पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी। आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे। आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख। तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे। बजरंग अप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत, त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, आपलं रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, नमिता मुंद्रा असतील, हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात, पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत। त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत। माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्याची मागणी ही विरोधकांनी केली आहे। कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे। चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल। मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो, या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी अंती जे काय स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणी भूमिका स्पष्ट केलेली आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी बीडमध्ये कायद्याचंच राज्य असेल, कोणालाही माफी केले जाणार नाही। त्याप्रमाणे त्या ठिकाणी
बीडचा विषय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी कडून तपास सुरू झाला असून सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली आहे. शनिवारी संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्यानं त्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणी तपासाची चक्र गतीनं फिरू लागली आहेत. तर हत्येचा तपास सीआयडी कडे दिला गेलाय. सीआयडी आता या संदर्भात तपास करत आहे आणि अत्यंत वेगानं आता तपास चक्र फिरू लागलेली आहेत. तपास हा अत्यंत वेगानं सुरू झालाय.